सध्या प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे। तंत्रज्ञान झपाट्याने बदलतंय। वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी तंत्रज्ञान आणि रोजगार कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन इतिहास संशोधक अरुण घोडके यांनी केलं। मल्हार सेनेच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते। महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्या महिला महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं गुणगौरव सोहळा आयोजित केला होता। इतिहास संशोधक अरुण घोडके यांचं यावेळी व्याख्यान झालं। प्रत्येक विद्यार्थ्यानं इतिहासाचा आणि भारतीय राज्यघटनेचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे। राज्यघटनेतील तत्वांचं पालन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं घोडके यांनी नमूद केलं। स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगार कौशल्य अवगत असणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले। सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्य आणि कार्यकर्तृत्वाला मल्हार सेनेचे प्रमुख बबनराव रानगे यांनी उजाळा दिला। मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख बयाजी शेळके आणि शहाजी सीद यांनीही मनोगत व्यक्त केली। त्यानंतर 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 70% अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या 20 खेळाडूंचा आणि शासकीय नोकरीत विविध विभागात निवड झालेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला। यावेळी धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे, छगन नांगरे, रुपेश आडुळकर, बाबूराव बोडके, बबलू फाले, आनंदा दफडे, सिद्धार्थ बन्ने, बापूसाहेब ठोंबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।